अमरावती येथील सर्वात मोठं पॉवर प्रोजेक्ट असलेल्या रतन इंडियामध्ये असणाऱ्या सहाय्यक कंपन्यांनी आपली मनमानी सुरू केली आहे। परप्रांतीय कामगारांना तुपाशी आणि मराठी कामगारांना उपाशी ठेवण्याचा प्रकार MBPL आणि पॉवरमॅक या कंपनीने केलेला आहे। मराठी कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठविणाऱ्या 4 कामगारांचे कर्नाटकमध्ये स्थानांतरण केल्याने संतप्त कामगारांनी रतन इंडियाच्या प्रवेशद्वारावर जोरदार नारेबाजी करीत आंदोलन केले। 300 पेक्षा अधिक कामगारांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन व्यवस्थापनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला। लॉकडाऊनमुळे व्यवस्थापनाकडून सतत मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी यावेळी केला। मार्च महिन्यापासून आठवड्यातून केवळ 2 ते 3 वेळा कामावर बोलविण्यात येत असून 10,000 केवळ 2,000 किंवा त्यापेक्षा कमी वेतन देण्यात येत आहे। वेतन मागितले तर कामावरून कमी करण्याच्या धमक्या कामगारांना देण्यात येत आहेत। पॉवरमॅक कंपनीचे व्यवस्थापक नागराज हे परप्रांतीय कामगारांना सन्मानाची वागणूक देत आहेत, तर मराठी कामगारांना शिव्या देत असल्याने 4 कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधात जाऊन मराठी कामगारांना सन्मानाची वागणूक द्या म्हणून नागराज यांच्याशी हुज्जत घातली। त्यामुळे नागराज यांनी माहुली जहागीर पोलीस स्टेशनला कामगारांच्या विरोधात मारहाण केल्याची खोटी तक्रार दिली। शिवाय मराठी कामगारांची बाजू घेणारे आकाश गुल्हाने, उमेश लाड, सागर साबळे, रमेश इंगोले या 4 कामगारांचे आकसापोटी कर्नाटक येथे स्थानांतरण करण्यात आले। MBPL व पॉवरमॅक व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांमध्ये असंतोष खतखतत आहे। मराठी कामगारांची बाजू घेणाऱ्या 4 कामगारांचे स्थानांतरण कर्नाटक येथे केल्याने शनिवारी सकाळी 300 पेक्षा अधिक कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये रतन इंडियाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले। नव्हती आणि आम्हाला याच ठिकाणी कामावर ठेवलं सुद्धा, पण कोरोनाचं देशावर एवढं मोठं संकट आल्यानुसार ज्या वेळेस आपले वर्कर कामावर येऊ शकले नाही आणि परप्रांतीय त्यांच्या प्रांतात परत पोहोचले, तर त्या लोकांनी आम्ही ज्या लोकल लोकांसाठी भांडलो त्या लोकांना त्यांनी आतमध्ये ठेवून ज्या लोकांचे आम्ही त्यांना पुढाकार घेतला त्या लोकांचा समझोता करून दिला। कलेक्टर साहेबांकडे गेलो, आणखी लेबर कमिशनरकडे लेटर दिलं, पण त्यांनी आमचं समजून घेतलं नाही तर नाहीच ते तर सोडा, पण परप्रांतीयांना कामावर बोलवायचा प्रयत्न चालू आहे। आणि जे लोकांनी पुढाकार घेऊन ते मॅटर सॉल्व्ह केलं अशा लोकांनी त्या लोकांनी टार्गेट केलं। आमचे साइड इंचार्ज नागराज सर कुठला आहे आम्हाला माहित नाही, नागराज सर आणि रतन इंडियाचे पण एक सागर गौरखेडे, तलमले सर आणि गावंडे सर हे लोक आमच्यावर मारामारीचं आणि शिवेगाळ केली असे आरोप घेऊन आमचं ट्रान्सफर लेटर काढलं। आणि मेन म्हणजे आमचा साइड इंचार्ज यांनी आमचं ट्रान्सफर लेटर काढलं। आम्हाला फक्त मी बच्चू कडू साहेबांना पण कळकळीची विनंती करतो आणि आमच्या कलेक्टर साहेबांना पण कळकळीची विनंती करतो की आमच्या या मॅटरवर लवकरात लवकर त्यांनी लक्ष द्यावं, बस एवढीच माझी अपेक्षा आहे। आणि रोजगारावर सर्व पोरं आमचे लोकल राहायलाच पाहिजे। एकूण कर्मचारी आणि पगाराची काय भानगड आहे? 3 महिने पगाराची भानगड सर 3 महिन्यापासूनची आहे। MBPL साहब मेरा नाम है कर्नल लोकेश सिंह, मैं सीनियर VP हूँ यहाँ पे और इंडस्ट्रियल रिलेशंस और लेबर वेलफेयर के मुद्दे देखता हूँ। तो साहब जो आपने पूछा है, मेरे पास ये इस तरह के 26 मैन पावर के वेंडर हैं। सिर्फ एक वेंडर की समस्या जैसे आपको मालूम है MBPL की। MBPL एक कॉन्ट्रैक्टर है मेरा ऐश हैंडलिंग प्लांट का, उसने नोटिस दिया है, वो छोड़ के जाना चाहता है। लेकिन हम कमिटेड हैं लेबर वेलफेयर और इनके लिए, और कुछ न कुछ इसका समाधान निकलेगा, लेकिन एक सेकंड में मेरे से समाधान नहीं निकल पाएगा। तो आपसे गुजारिश करूंगा प्लीज़ वर्कर को समझाइए कि हम कमिटेड हैं उनके वेलफेयर के लिए और उनकी वेलबींग के लिए। देश में कई सारी फैक्ट्रियों ने सिर्फ सब्सिस्टेंस अलाउ दिया। आपको खुद पता है कोविड के दौरान भी, आप मीडिया में हैं, हमने और पूरी सैलरी दी है। मार्च के महीने की भी, अप्रैल के जितने आए हैं, और आर्थिक परिस्थितियां अनुकूल नहीं है, हमारा प्लांट नहीं चल पा रहा है, बिजली ज़्यादा बिक नहीं पा रही है, मनी का हर जगह पे पेमेंट का इशू हो रखा है, फिजिकल डॉक्यूमेंट जाते हैं वेरीफाई होने, वो कोरियर रुक गए हैं। तो MBPL को भी बताइए कि दूसरे वर्कर्स को मिल गया, इनको भी मिल जाएगा, थोड़ा सा इनको पेशेंस रखना पड़ेगा। कामगारांवर सतत होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, कामगार संघटना दखल घेत नसल्याने मुजोरी करणाऱ्या व्यवस्थापनाचे मनोबल हे दिवसेंदिवस वाढत आहे। आवाज उठविणाऱ्या कामगारांना घरचा रस्ता दाखविण्यात येत असून यावर प्रशासनाने त्वरित आणि व्यवस्थापनाने तोडगा काढला नाही तर भविष्यात फार मोठा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही, असे येथे कामगारांनी म्हटलेले आहे। शिवाय अनेकांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत। तुटपुंज्या वेतनावर ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत। बाहेर राज्यातील व्यवस्थापन जर त्यांच्यावरती अन्याय करीत असेल तर ते अन्याय सहन करून घेणार नाही। व्यवस्थापनाने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सोमवारपासून ते उपोषण करणार असल्याची सुद्धा त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितलेले आहे।
नांदगाव पेठ येथून विदर्भ न्यूजकरिता मंगेश तायडे यांचा वृत्तांत।